पास्ता बनवूया आपण. त्याच्यासाठी पाणी उकळायला ठेवलं आणि पास्ता टाकला. मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं त्यामध्ये आणि व्यवस्थित ढवळायचं. व्यवस्थित ढवळून झालं की ते थोडं हलवत राहायचं, म्हणजे लगेच शिजणार पास्ता. पास्ता थोडाफार झालेला आहे. आता त्याला व्यवस्थित उकळू द्यायचं. उकळल्यानंतर ते आता परत ढवळायचं. बघायचं पास्ता झाला आहे की नाही. आणि आता पास्ता झालेला आहे आपला. त्यामध्ये मी कॉर्न आणि मटार टाकले, बॉईल करायले त्याच पाण्यामध्ये. ते छान बॉईल करून घ्यायचे आणि चांगलं ढवळायचं. ढवळल्यानंतर मग ते काढायचं. आता आपण फोडणीला काढूया. तेल टाकलं. तेलमध्ये ब्लॅक पेपर टाकलं, थोडं चिली फ्लेक्स आणि ग्रीन ओनियन आणि मशरूम टाकले आणि गाजर आणि कॉर्न आणि मटार टाकले. ते चांगलं परतवायचं. व्यवस्थित परतून घ्यायचं सगळं. आणि त्यामध्ये आडोकॅडोचं चटणी आहे ती मी टाकली आणि थोडं ब्रेझिल टाकलं, ब्रेझिल आणि पास्ता मसाला टाकला आणि परत एक थोडा पास्ता मसाला होता तोही टाकला आणि थोडं मीठ घातलं. आता छान एकत्र करायचं, मस्त व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. असं हलवायचं छान व्यवस्थित आणि त्यामध्ये थोडं टमॅटो सॉस टाकायचा. थोडं ढवळायचं. थोडं छान होऊ द्यायचं आणि नंतर मग त्यामध्ये थोडं मेयोनीज टाकायचं. परत ढवळायचं व्यवस्थित आणि नंतर त्यामध्ये पास्ता घालायचा. पूर्ण पास्ता घालायचा आणि मग नंतर व्यवस्थित हलवायचं, खालीवर करायचं. पूर्ण पास्ताला लागलं पाहिजे ते व्यवस्थित. छान. आणि नंतर व्यवस्थित हे केल्यानंतर ते मी छान मस्त, आता छान कलर झालेला आहे, छान दिसते हे पास्ता. आता आपला पास्ता झालेला आहे. त्यामध्ये मी चीज घातलेलं नाही.